आपल्या प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. जय येशू सगळ्यांना. प्रेज द लॉर्ड. देवबापाने आज आपल्याला चांगला दिवस, उत्तम दिवस आणि सुंदर दिवस बघायला दिला, म्हणून आपण देवबापाचे आभार मानायला पाहिजे. आपण एक वचन वाचूया. मत्तय अध्याय 6. मत्तय अध्याय 6 वचन 3 आणि 4. पवित्र शास्त्रामध्ये असं लिहिलेलं आहे, तू तर दानधर्म करतोस तेव्हा तुझा उजवा हात काय करतो हे तुझ्या डाव्या हाताला कळू नये, अशा हेतूने की तुझा दानधर्म गुप्तपणे व्हावा, म्हणजे तुझा गुप्तदर्शी पिता तुला तुझे फळ देईल. प्रेज द लॉर्ड. सुंदर वचन आहे. मी एका ठिकाणी एक क्लिप बघत होतो. तिथं एक मोठा व्यक्ती आहे, सलमान खान आहे त्याचं नाव, तुम्ही सगळे त्यांना ओळखतात. एक शोमध्ये तो आलेला आणि सलमान खान काय काम करतो, एक जो सिद्धू नावाचा व्यक्ती आहे, जो फेमस व्यक्ती आहे, अगोदर क्रिकेट लाईनमध्ये काम करत होता, आता कपिल शर्मा शोमध्ये काम करतो. माहीत नाही, एवढं माहीत नाही मला कुठे कुठे काम करतो. पण सिद्धू नावाचा व्यक्ती सलमान खानचे गुण गाऊन सांगत होता की तुम्ही जे काही करतात एका हाताने ते दुसऱ्या हाताला कळत नाही, असं तुम्ही करतात. म्हणजे मला सांगायचे आहे, सलमान खानचे बऱ्याच ठिकाणी ट्रस्ट असतील, बऱ्याच ठिकाणी NGO असतील. तुम्हाला काय वाटतं त्याच्याकडे पाहून, तुम्हाला काय वाटतं? सलमान खान एक ॲक्टर आहे, एक सुपरस्टार आहे. त्याने कष्ट केलं, कष्ट करून त्याने एक एक पैसा मिळवला, हा त्याच्या स्वतःसाठी, त्याचा स्वतःच्या परिवारासाठी. पण आज बऱ्याच ठिकाणी सलमान खान बऱ्याच ठिकाणी आपला जो कष्टाचा पैसा आहे तो लावत आहे आणि हे आपल्याला दिसतो. जसं माझं टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल जे खारघरला आहे, तिथं माझं नेहमी जाणं होत असतो पेशंट्स लोकांसाठी. तिथं जाणं येणं, ICUमध्ये जाऊन प्रार्थना करणं, नॉर्मल वॉर्डमध्ये जाऊन प्रार्थना करणं, तिकडच्या पेशंट्स लोकांना भेटणं, तर हे माझं जाणं येणं टाटा मेमोरियल हॉस्पिटलला होत असतो. आणि मला तिथं ऐकायला भेटलं की तुम्ही जाऊन सलमान खानच्या ट्रस्टला भेट द्या, तुम्हाला तिथं काहीतरी मदत तो करणार आहे. म्हणजे हे त्यांना कसं माहिती की तो काहीतरी मदत करणार आहे? हे कसं त्यांना माहिती? कारण जग जाहीर आहे, सलमान खान कॅन्सर पेशंट्स लोकांना मदत करतो. का करतो, कशाला करतो, हे त्याचं वैयक्तिक काम आहे. म्हणून आज देवबापाने त्याला अधिक आणि अधिक आशीर्वादित केलेला आहे. मी तर म्हणतो प्रभू त्याला अधिक आणि अधिक आशीर्वादित करावं. आपण जे प्रभूतले लोक आहेत, आपण पण सलमान खानला ब्लेस करायला पाहिजे. आपल्याला अधिकार दिलेला आहे, आपण पण त्याला ब्लेस करायला पाहिजे. कारण तो गरजवंतांची मदत करतोय, आजारा लोकांची तो मदत करतोय, पैशांच्याद्वारे मदत करतोय, हेल्प करत आहे. हे त्याचे खिशातले पैसे आहे, हे आपण त्याला पैसे दिलेले नाहीत. त्याने सुरुवात केली, हे लोकांच्या पैशावरती नाही. एखादा NGO सुरुवात करण्यासाठी लोकांच्या पैशांची आवश्यकता नसते, स्वतःच्या खिशातल्या पैशांची आवश्यकता असते. माझ्या नजरेमध्ये बरेच काही असे लोक आहेत की त्यांनी स्वतःच्या खिशाच्या पैशाने NGO सुरुवात केलेत. त्यांनी स्वतःचा पैसा टाकला, सडळ हाताने टाकला, रडत रडत नाही टाकला. म्हणून आज देवबापाने सलमान खानला आशीर्वादित केलेलं आहे. असे अनेक उदाहरणं आहेत. आपल्याला पण आशीर्वादित व्हायचं आहे का? आशीर्वाद दिसतात, बरेच लोक म्हणतात आशीर्वाद ब्लेसिंग असतात, दिसत नाहीत. पण मी म्हणतो परमेश्वर जो काही तुम्हाला आशीर्वाद देतो, घरातला आशीर्वाद असू द्या, पैशांचा आशीर्वाद असू द्या, शेतीचा आशीर्वाद असू द्या, लेकरांचा आशीर्वाद असू द्या, आशीर्वाद दिसतो. हो, आशीर्वाद दिसतो. परमेश्वर आशीर्वाद देण्याच्या अगोदर आपल्याशी बोलतो. पण ज्या प्रकारे आपण संसारिक गोष्टी ऐकतो, त्या प्रकारे आपलं कर्तव्य आहे की देवाच्या देखील गोष्टी ऐकायच्या, की तो तुमच्याशी बोलतोय.
कधी वचनाच्याद्वारे, कधी परमेश्वराच्या दासांच्याद्वारे, कधी दृष्टांतामधून, कधी स्वप्नामधून परमेश्वर बोलतो. आपण ऐकायला तयार असणार ना, तेव्हाच परमेश्वराचे शब्द आपल्याला ऐकायला भेटणार. जसं आपण शमूवेलचं उदाहरण घेणार आहे. रात्री झोपेत असताना शमूवेलाला देवाने आवाज दिला. त्याला वाटलं त्याच्या बाजूला जो झोपला होता परमेश्वराचा, त्याने आवाज दिला. ज्या प्रकारे शमूवेल एवढा गाढ झोपेत असताना जर तो देवाचा आवाज ऐकून देवाला होकार देऊ शकतो, तर तुम्ही आणि मी का नाही आवाज देऊ शकत? आणि जर तो आवाज ऐकू शकतो, तर तुम्ही आणि मी आवाज का नाही ऐकू शकत? जर आपण आवाज ऐकणार आहेत, देवबाप आपल्याशी बोलणार आहे. आपल्याला येणाऱ्या दिवसांच्या भविष्यवाणी परमेश्वर करून देणार आहे की येणाऱ्या दिवसामध्ये काय होणार आहे. एवढंच नाही, परमेश्वर आपल्याला आशीर्वाद देतो. ते आशीर्वाद परमेश्वर आपल्याला दाखवणार आहे. जसं आपण पवित्र शास्त्रामधील अब्रामाचं जर उदाहरण घेतलं, जेव्हा अब्रामाच्या घराकडून 3 लोक जात होते, तेव्हा अब्रामाने त्यांना जेवणासाठी घरी आमंत्रित केलं आणि ते जेवायला आले देखील. आणि त्या लोकांचा त्याने पाहुणचार केला. महत्त्वाची गोष्ट काय आहे की त्या ठिकाणी जोपर्यंत त्यांचं जेवण होत नाही, जोपर्यंत त्यांचं पोट भरत नाही, तोपर्यंत अब्राहम त्यांच्या बाजूला उभा होता. प्रेज द लॉर्ड. त्यांचे जेवण झाल्यानंतर अब्राहमाला त्यांनी आशीर्वाद दिला. अब्राहमाने तो ग्रहण केला. अब्राहमाने त्याला नकार दिला नाही, अब्राहमाने ग्रहण केला. साराला हसू आला, पण साराने देखील तो आशीर्वाद ग्रहण केला. आणि जेव्हा आपण अजून पुढे पुस्तकामध्ये वाचतो, पवित्र शास्त्राच्या पुस्तकामध्ये जेव्हा आपण वाचतो, अजून लिहिलेलं आहे की जेव्हा संध्याकाळच्या टायमाला परत ते लोक आले, त्याच्यामध्ये एक व्यक्ती नव्हता, फक्त 2 व्यक्ती होता की ते नगराला नाश करण्यासाठी जात होते. आणि मग नंतर कळलं की जो 3रा व्यक्ती होता त्यांना आशीर्वाद देणारा, तो यहोवा परमेश्वर होता. म्हणून ज्या प्रकारे अब्राहम ऐकणारा होता, म्हणून त्याने आपल्या जीवनामध्ये, आपल्या परिवारामध्ये आशीर्वाद घेतलेत आणि आशीर्वाद दिसला म्हणजे तो त्याचा पुत्र इसहाक. त्याचप्रकारे जर आपण शब्द ऐकणार आहेत देवाचे ध्यानपूर्वक, लोक काय बोलतात, लोक काय म्हणतात याच्याकडे लक्ष न देता जर आपण देवाच्या वचनाकडे, देवाच्या शब्दाकडे, देव तुमच्याशी बोलतो त्याकडे जर लक्ष दिलं, तर तुम्हाला आणि मला आशीर्वाद करणार. प्रेज द लॉर्ड. मला यामधून हे सांगायचं आहे की तुमच्या आणि माझ्यासमोर बरेच उदाहरणं आहेत. त्याच्यामधून मी एक छोटंसं उदाहरण घेतलं, ते म्हणजे सलमान खानचं. देवाने सलमान खानला भरपूर आशीर्वादित केलेला आहे. जर तो रविवारी चर्चमध्ये जात नसणार आहे, पण देव त्याला ओळखतो म्हणून देवाने त्याला आशीर्वादित केलं. तो तुम्हाला आम्हाला आशीर्वाद का नाही करणार? प्रेज द लॉर्ड. तो ज्या हाताने देतो ना, जसं सढळ हाताने मदत करतो गरजवंत लोकांना, आपलं पण कर्तव्य आहे की आपल्याकडे जे आहे, जसं योहान सांगत होता की तुमच्याकडे एक सदरा आहे, तुमच्याकडे 2 सदरे आहेत, एक त्याला द्या ज्याला त्याची गरज आहे. आज लोकांकडे 4-4, 5-5 ब्लेझर पडलेले आहेत. त्यांना माहिती याला कोणाची गरज आहे. त्यांना माहीत आहे की ह्या ब्लेझरची गरज कोणाला आहे, देत नाही. लोकांकडे 3-3, 4-4 मोटरसायकल पडलेल्या आहेत, 4 व्हीलर पडलेला आहेत. त्यांना माहिती आहे यांची गरज कोणाला आहेत, देत नाही देत. मला हे सांगायचे आहे, वचन म्हणतो की पृथ्वीवरती तुम्ही संपत्ती साठवू नका जिथं जंक लागणार. आणि खरंच होतो, ज्या वस्तू एक्स्ट्रा पडलेल्या असतात, आपण गरजवंतूंना देत नाही, त्या वस्तूंना बुरशी लागते, जंक लागतो, कीड लागतो, कुजतो आणि आपण त्याला कचऱ्यात टाकून देतो. रस्त्यावरचे भिकारी देखील त्या गोष्टींना उचलत नाही, भंगारवाला देखील त्या गोष्टींना घेत नाही. म्हणून देव आपल्याला आशीर्वादित करत नाही.